खूप दिवसांनी ओट्स खावेसे वाटले म्हणून मग ओट्सची खीर बनवली आणि त्यामध्ये डेट्स घातलेत, शुगर घातलं नाही, गूळ घातलं आहे आणि मस्त अशी झाली होती. दुधामध्ये बनवलं होतं. तर ही झाडं काल रात्री पावसामध्ये जाऊन आम्ही मी आणि बाळाचे बाबा जाऊन आणलं होतं. तर बाळाचे बाबा झाडं सगळी लावून गेलेत. आता हा सगळा असा पसारा पडला आहे, मला तो स्वच्छ करायचा आहे. आणि हे मी डेट्स आणि ड्रायफ्रूट्स वगैरे भिजत घातले होते ते खाल्ले. त्या बाळ उठून बाळाला दूध पाहिजे होतं, तो दूध पाहिजे म्हटला म्हणून मग त्याला दूध दिलं आणि ते अभ्यास करत बसला आहे. तो आज त्याचा मूड नव्हता त्यामुळे तो अंथरुणातच बसला होता. आणि आता हे माझं जेवण आहे. तर हे संध्याकाळच्या टाईमला मी खाल्ले आणि बाळाने मी दोघांनी मिळून फस्त केलं मस्त असं पपई. आणि आज का माहीत नाही पण खूप खावंसं वाटत होतं काही ना काहीतरी, त्यामुळं काही ना काहीतरी आमचं चालू होतं. आणि हेल्दी फूड खायचं म्हणून ठरवलं होतं, त्यामुळं हेल्दीच खात होतो आम्ही. काय करायला, झोपत नाही? चला की मम्मी केला झोपा. आता वाजले आहेत 11 आणि आम्ही आहोत झोपणार. आता आजचा दिवस असाच गेला. आणि ॲक्च्युली मी संध्याकाळचं जेवणाचं बनवलेलं लाईट गेलं त्यावेळेला, त्यामुळं मला शूट करता आलं नाही. आणि वरण भात आणि बटाट्याची भाजी होती. तर बाळानं वरण भात खाल्ला, आम्ही पण खाल्लं. आणि आता बाबा त्यांच्या उशिराने येणार आहेत. तर ह्याला झोप म्हटलं तरी बाबांची वाट बघत बसलाय. बाळा कुणाची वाट बघायला असतो? हां, बाय, गुड नाईट. चला उद्या भेटूया, बाय. पहाट असावी तर अशी झाडे, झुडपे आणि त्यामध्ये पक्ष्यांचा किलबिलाट. तर माझी मनी प्लांट आहे तो कुठपर्यंत गेला आहे बघा, किती मोठाच्या मोठा झाला आहे. आणि मी बाकीची झाडं आत्ता लावलेत आणि ही झाडं बाद झाली होती सगळी, तर ती आता स्वच्छ करून ठेवणार आहे ते. आणि आज उठल्या उठल्या म्हटलं आजपासून थोडंफार रुटीन चेंज करावं लागेल आपल्याला. आणि उठल्यानंतर निवांत बसून थोडं पाणी पिलं 1 बॉटल. आणि आजपासून थोडं चेंज करावं, काहीतरी खाण्यापिण्यामध्ये पण बदल करावा असं वाटलं. आणि मला थोडं वेट लॉस पण करायचं आहे. आता नाश्ता वगैरे सगळं बनवलं आणि बाळाचे बाबा टिफिन घेऊन गेले नाश्ता वगैरे करून. आणि आता माझा पसारा बघा तुम्ही किचनमध्ये कसा पडला, कारण का बाळ पण मध्ये मध्ये करत राहतं, त्यामुळं इकडे तिकडे लक्ष द्यावं लागतं. आणि मी आता भाकरी आणि सोयाबीनची भाजी केली आहे मस्त अशी. तर आता सगळं कट्टा वगैरे आवरून घेऊन नंतर नाश्ता करेन. गाडी आली, कचरा घे कचरा जाऊया. चला चला या, कचऱ्याची गाडी आली, चला. देते आणि घे. चला कचरा टाकून या, चला चला. कडी काढ, घेतो ते पण. चला जाऊया. तर आता सगळं किचनमधलं आवरलं आहे, क्लीन करून ठेवलं आहे, भांडी पण घासली आहेत, बर्शनकट्टा पण क्लीन केला. आणि कचऱ्याची गाडी आली होती त्यामुळं कचरा पण गेला होता घरातून. तर कचऱ्याचे डबे पण दोन्ही धुवून ठेवले आहेत स्वच्छ असे. आणि आता बाळ अजून पण खेळत आहे. तर आता आम्ही सीताफळ खाल्ली. थोड्या उशिराने आंघोळ करायचं होतं त्यामुळं केस सगळी विंचरून घेतली, कारण का नंतर केस पडतात इकडे तिकडे अंगावरती, त्यामुळं थोडंफार गळतातच केस सगळ्यांची. तर फर्स्ट मी विंचरून घेऊन वरती करून बांधली केस छान अशी. आणि आता झाडू मारून घेत आहे. आणि झाडू मारून झाल्यानंतर मग फरची पण पुसेन. नंतर मग आंघोळीला जाईन, कारण का मग सगळी कामं आवरली की बरं पडतं आंघोळीला जायला, नाहीतर मग खूप कंटाळा येतो आंघोळ करून नंतर कामं करायची म्हटलं तर. तर आता फरची पुसत आहे. मी आधी कपड्याने पुसायचे, पण जेव्हा आम्ही प्रेग्नंट राहिले तेव्हा मग हे आणलं होतं, तेव्हापासून मग मॉफनेच पुसते. तर छान पुसलं जातं ह्याच्याने. आणि कधी कधी मग आपण हातानं पण पुसायचं, जर आतच एकदम जात नसेल आतमध्ये मॉफ वगैरे तर.
बस नको शिजू दर खाऊन जा जा खाऊन जा म्याव कर जा. तर बाळाला मध्येच भूक लागली होती त्यामुळे त्याला खाऊ घातलं आणि त्यानंतर मग मी अजून नाश्ता केलेला नाही आहे. तर आधी व्यायाम करून नंतरच नाश्ता करायचं ठरवलं आहे. तर आता व्यायाम नॉर्मल व्यायाम मी स्ट्रेचिंग वगैरे करत आहे कारण का पहिलाच दिवस असल्यामुळं खूप दिवसांनी करत आहे. त्यामुळं मग एकदम जास्ती आजच सगळं करायचं नको असं ठरवलं आणि थोडंफार स्ट्रेचिंग करून बॉडीला म्हणजे सवय लावू द्यायची. त्यानंतर मग मी व्यायाम सुरू करणार आहे. तर बाळाला आता खूप दिवस झाले त्याला माहीत नाही मी वर्कआउट करत होते. तो लहान असताना मध्ये 10 महिन्याचा असताना मी करत होते पण मध्येच आणि सोडून दिलं आणि आत्ता परत आणि करायचं आहे मला. तर व्हिडिओ शूट करताना समजलं त्याला त्यामुळे तो पण मध्ये करायला आहे. तर योगा मॅटवरती बसून हा भाकरी लाटत आहे. भाकरी खायला दिलेली हा लाटायला लागला आहे आणि तो करताना बघत असतो आणि त्यामुळं मग कॉपी करायला बघतो. तर त्याचा खेळायचा मूड आहे त्यामुळं त्याला खेळू दे म्हटलं. आता नाश्ता दोन भाकऱ्या आहेत, सोयाबीनची भाजी आहे, वांग्याची भाजी आहे आणि कांदा टोमॅटो घेतला आहे. ड्रायफ्रूट्स पण खाल्ले. तर दूध वगैरे तापून ठेवलं होतं आणि रात्रीचं दूध पण तापून ठेवलं थोडं उरलेलं आणि हे कपडे सगळे वाळलेले घडी घालून ठेवले आणि दुसरे कपडे परत घातले तिथे. आणि हा दुपारचा नाश्ता जेवण आहे माझं सॉरी. तर इथे बाळासाठी खाऊ बनवत आहे. बीटरूट बारीक करून घेतला आणि बेसन पीठ घालून त्यामध्ये टिक्की बनवत आहे. तर ह्याचा व्हिडिओ मी तुम्हाला डिटेलमध्ये कधीतरी शूट करून दाखवेन. आता सध्या मग थोडं व्हिडिओ खूप लांबेल म्हणून मग जास्त काही केलं नाही. पण शॉर्ट्समध्ये वगैरे मी घालीन अशा रेसिपीज म्हणजे शॉर्ट्समध्ये तुम्हाला बघता येईल आणि ज्यांना व्लॉग्स बघायचे आहेत ते व्लॉग्स बघतील. तर ह्याच्यामध्ये तुम्ही बाळ तुमचं काय खाते ते ॲड करू शकता. तर थोडं लसूण टाकलं आहे बारीक करून. तुम्ही बाकीचं काही ॲड करू शकता. वाशी कुठे आहे? वाशी कुठे कुठे गेली? पकड तिला पकड. दे हातात जा. ठेव ठेव झाडू मारतस की काय झालं? झाडू कुठे गेली? मार की झाडू मार झाडू झाडू मार लवकर. काय तिकडे नाही खाली खालचं मारायचं. खाली जमिनीला. मार झाडू. ते वळ किंवा खाली टाकलं ते वळ. हे काय हे? काय ते काय खायलं बाळ? काय आहे हे? काय खायलंय? ओळखा काय खायले बाळ? छान लागालंय? छान लागालंय. खा अजून आहे, अजून पाहिजे तर खा. हे संपल्यानंतर देतो तुला एवढं. होय अजून आहे.
हे खा संपव, नंतर तुला ते पण देणार मी. हा होय. मी वाळलेलं खोबरं आता चिरत आहे आणि हे वाळलेलं खोबरं आहे तर मी चिरून त्याला आता बारीक पावडर करून घेणार आहे. तर हा काय करतो मी ते का हे चिरलेलं सगळं असतं ना ह्याच्यात ठेवत आहे. बघा तुम्ही आता 2 मिनटं बघा. ना आणि घेऊ आणि मग थांब थांब थांब. आता हे बारीक करण्यासाठी जेव्हा मिक्सरमध्ये टाकायला गेले तर तोच मिक्सरमध्ये टाकायला गेला आणि सगळं मिक्सरमध्ये थोडं थोडं करून टाकत गेला आणि मी मग बारीक वाटून घेतलं. राहू दे राहू दे राहू दे. सोड घाल सगळं सगळं घाल सगळं घाल. तर हा आहे दुसरा दिवस आणि आज आहे सुवर्णप्राशांचं पुष्य नक्षत्र. त्यामुळं आज सुवर्णप्राशन करायला आपण चाललो आहोत आणि बाळाचे बाबांना काम होतं त्यामुळं बाळाने मी जाऊन बाळाला सुवर्णप्राशन द्यावं असं ठरवलं. तर आता आम्ही ऑटो करून गेलो तिथे आणि ऑटो करून गेल्यानंतर मग डॉक्टर नव्हते आणि त्या मॅडम होत्या. त्या मॅडमनी बाळाला खाण्यासाठी म्हणून सुवर्णप्राशन त्याला चमचामधून द्यायला गेले तर तो ॲक्च्युली खाल्ला नाही आणि तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल बाळाला डॉक्टरनी खाडवलं तेव्हा खाल्ला होता. तर मग आम्ही घरी तसंच पार्सल घेऊन आलो सुवर्णप्राशनचं. उद्यापर्यंत नक्षत्र आहे ते मुहूर्त आहे त्यामुळे उद्या सकाळी पण घातलं तरी चालतं. त्यामुळे परत आलो आम्ही घेऊन तसंच आणि येताना बीटरूट गाजर वगैरे थोडंफार आणलं होतं बाळासाठी. आणि ही आहे सुवर्णप्राशनची डब्बी. तर ही आम्हाला 150 रुपयाला मिळते आणि काही ठिकाणी 200ला पण आहे 250ला पण आहेत. आणि सुवर्णप्राशनचं जी डब्बी आहे ती एवढं दर महिन्याला एकदा पुष्य नक्षत्र येतं तेव्हा आपण हे द्यायचं असतं. कधी कधी 2 वेळा पण येतं. तर ऑगस्ट महिन्यामध्ये 2 वेळा आली. आता 31 तारखेला पण असेल बहुतेक एंडिंगला. थोडं रिकाम्या पोटी घातलं तर चांगलं असतं. त्यामुळे मी दुसऱ्या दिवशी सकाळ सकाळी त्याला घालायला गेले तर पहिले नको नको म्हटला तो. मग नंतर व्हिडिओ बघत होता त्यामुळे नको म्हटला. व्हिडिओ बंद केल्यानंतर मग खाल्ला आणि खाऊन झाल्यानंतर मग पाण्यामध्ये त्याला खेळायचं होतं त्यामुळे थोडं बारीक पाणी सोडलं जास्त नाही आणि एक 5 मिनटं हात धुवायला दिले तिला. त्याला पाण्यामध्ये खेळायचं होतं त्यामुळं मग मी ठरवलं की पाणी वेस्ट व्हायचं नको म्हणून 2 वाट्या दिला. एका वाटीमध्ये पाणी घातलं आणि चमच्याने तो मग दुसऱ्या वाटीमध्ये घालत आहे. तर मनात तोपर्यंत खेळतो नंतर मग सगळं पाणी टाकून टाकतो तर पाणी पण वेस्ट होणार नाही आणि त्याला खेळायचं हे पण होईल. त्यामुळं सकाळी नाश्ता माझा झाला नाही त्यामुळं दुपारी मी 12-1 वाजता पूर्ण जेवण जेवलं आणि ते किसून घेतलेलं ओलं नारळ आहे. तर बाळाची खेळणी इकडे तिकडे खूप अस्ताव्यस्त झाली होती. ती स्वच्छ करण्यासाठी सगळी काढली होती आणि तो मध्येच बसून खेळायला लागला. आज रात्रीच्या जेवणामध्ये मी बनवलं आहे वरण भात आणि पनीर टिक्का. तर त्याच्यामध्ये थोडे फ्राय केलेली कॅप्सिकम पण घातलेले आहेत. कुठल्या हेअरस्टाईल आहे ते बाळाला आंघोळ वगैरे घालून फ्रेश केलं आणि नंतर थोडी भाजी निवडायची होती. मी निवडायला घेतले तर बाळ निवडलेली भाजीच त्याला हवी होती. मग त्याला एक छोटा डबा आणून दिला. मग त्यामध्ये कधी कधी हाताने घालायचा तर कधी कधी चमच्याने घालायचा. ते चमच्याने खेळायचा सुरू असतो घरामध्ये काही ना काहीतरी. तर अशा साध्या ॲक्टिव्हिटीज घरगुती सामानामधूनच मुलं करत असतात. ती हुशार असतात खूप. आपण त्यांना थोडं फक्त देणं गरजेचं असतं हातामध्ये. नाहीतर कधी कधी मला पण चिडचिड होते कारण का काम करून दमलेलो असतो आणि त्यावेळेला सगळा पसारा करणं. पण कधी कधीच चिडचिड होते तर कायम मी त्याला असं खेळायला देत असते. त्यामुळे त्याला आवडतं सगळं करायला. आता तुम्ही माझ्या पूर्ण ब्लॉग्समध्ये ते बघितलं असेल किती ॲक्टिव्हिटीज करतो. तर ह्या घरगुती ॲक्टिव्हिटीजच आहेत. काही एक्स्ट्रा मी करत नाही. तर तुम्हाला कशा वाटल्या ॲक्टिव्हिटीज मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि अजून काय घरगुती ॲड करू शकतो आपण ॲक्टिव्हिटीज
तुम्हाला जर माहीत असेल तर मला नक्की कमेंटमध्ये कळवा. तर अशाच व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर मी पुढे बनवत जाईन. आणि हे रँडम डेज एक 4-5 दिवसाचे व्हिडिओज असतील ते मी एकत्र करून सगळे टाकत आहे. तर कसे वाटले व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय.